आपण या कपाशी क्षेत्रामध्ये रेप्रोझिन आणि स्प्रेड कॉटन हे फवारणी घेतलेली आहे। यामध्ये आपणास असा फरक जाणून आला, पण रेप्रोझिन आणि स्प्रेड कॉटन घेतल्यामुळे या झाडाची ग्रोथ आणि झाडाची पानाची संख्या किंवा आपण झाडाची लवचिकता, पानांची लवचिकता आपण बघू शकता। यामध्ये आपणास भरपूर प्रकारे फायदा झालेला आहे। यामध्ये 40 ग्राम आपण रेप्रोझिन घेतलेला आहे आणि 100 ग्राम प्रति पंप स्प्रेड कॉटनचे घेतलेले आहे। त्यामध्ये आपणास फायदा मिळालेच आहे, तुम्ही बघू शकता। पहिली फवारणी 30 ते 35 दिवसामध्ये रेप्रोझिनची घेतलेली आहे, त्यामधून आणि दुसरा फवारणीचा 70व्या दिवशी आपण यामध्ये दुसरा फवारणी घेतलेली आहे। यामध्ये आपणास बघितलं जातं की झाडाची क्वालिटी यामध्ये भरपूर हिरवेपणा आणि झाडाची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे। यामध्ये पण स्प्रेड कॉटन यामध्ये 60व्या दिवशी फवारणीला घेतला असल्यामुळे पाते लागणीच्या वेळेस घेतल्या असल्यामुळे पाते भरपूर प्रमाणात लागणी आली आणि पात्याबरोबर जे पाते लागलेले होते त्याचे रूपांतर बोंडामध्ये झालेले आहे। रेप्रोझिन आणि स्प्रेड कॉटन घेतल्यामुळे बोंडांची भरपूर प्रमाणामध्ये वाढ झाली आणि वजन बोंडाचं जास्त या प्रमाणात दिसून येते। रेप्रोझिन आणि स्प्रेड कॉटन घेतल्यामुळे माझ्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल याची गॅरंटी मी देऊ शकतो या ठिकाणी।